आता बातम्या पाहूयात विस्ताराने। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते। महादेव गीते आणि सहकार्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। महादेव गीते आणि सहकार्याकडून मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झालाय। कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील वाद मिटवल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले बीडच्या जेलमध्ये आहेत आणि या ठिकाणी त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येते। महादेव गीते आणि सहकार्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हा वाद झाला। कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाद मिटवल्याची माहिती सध्या समोर येते। नेमका हा वाद कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या ठिकाणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झालेली आहे बीडच्या जेलमध्ये। नेमकी मारहाण का झाली, वाद कशामुळे झालाय, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण या ठिकाणी पाहिलं की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोन्ही संतोष देशमुख खून प्रकरणातील हे आरोपी आहेत आणि हे बीडच्या कारागृहामध्ये या ठिकाणी आहेत आणि याच कारागृहामध्ये दुसरे देखील आरोपी ते सोनवणे असतील, महादेव गीते असतील आणि दुसऱ्या काही आरोपी जे आहेत यांच्याकडून देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये जो शाब्दिक चकमक झाली आणि वाद झाला आणि या वादाचं रूपांतर त्यांच्या भांडणामध्ये झालं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि विशेष म्हणजे कारागृहामध्ये हा झालेला जो वाद आहे नेमका कशामुळे झाला अजून त्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत नाही, कारण तिथले कारागृहाचे जे अधिकारी आहेत यांनी अजून जी माहिती आहे ती पुरेशी बाहेर दिलेली नाही। जी हरिदास, जरी आपण पाहिलं कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा वाद जरी मिटवला असला तरी मात्र आता त्यांच्या कामगिरीवरती आता कुठेतरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। नक्कीच, कारण काय विशेष झालं तर बीड जिल्ह्यामध्ये टोळी युद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे की एकीकडं बीडमध्ये आठवले गँग असेल, केजमध्ये सुदर्शन घुले गँग असेल आणि परळीमध्ये कराड गँग असेल, ह्या जी गँग आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय आहेत आणि याच गँगच्या माध्यमातून एकमेकावर वाद आणि प्रतिवाद वार केले जाताना पाहायला मिळतात। त्याच्यामुळं आता कुठंतरी हे एकाच ठिकाणी असल्यामुळं हे एकमेकाच्या कुडकुडीचं राजकारण या ठिकाणी काढलं जात आहे आणि एकमेकावर जे आहे ते हाणमार या ठिकाणी केल्याचं प्राथमिक माहिती तरी समोर येते। नीलम, हरिदास, नेमका हा वाद कशामुळे झालाय, कोणत्या मुद्द्यावरून झालाय, तो समजलाय का मुद्दा? नाही, जेल प्रशासनाने अजून तशी माहिती काही दिलेली नाही, कारण या ठिकाणी विषय असा आहे की याच्यामध्ये जो आठवले नावाचा जो आरोपी आहे तो देखील बीडच्या कारागृहामध्येच आहे आणि वाल्मिक कराड देखील याच कारागृहामध्ये आहे। मागे काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि तो वाद या ठिकाणी समोर आल्याचं देखील प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येते। जी, आता ही मारहाण झाल्यानंतर आता या 2 गटाला वेगवेगळं ठेवण्यात आलंय का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? हा, नक्कीच याच्यामध्ये त्यांना जे आहे ती वेगळं ठेवण्यात येणारच आहे, कारण हे पुन्हा या गोष्टी घडू नये याच्यासाठी जेल प्रशासनानं हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय आणि जेणेकरून जे कर्मचारी आहेत यांना देखील कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी जेल प्रशासन हे नक्कीच हे पाऊल उचलणार असल्याचं पाहायला मिळतंय। नीरा, जी नक्कीच, याचा अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद हरिदास, आपण दिलेल्या माहितीसाठी। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। महादेव गीते आणि सहकार्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।